Thank you. थँक्यू सो मच. Thank you. Bye. बाय. थँक्यू सो मच. आपण आपला नवीच्या शिवमध्ये आपण 15 चॅप्टर पण कंटिन्यू करू. 15 चॅप्टर मध्ये आपण नवीन न्यू आपण एक फिगर्स बघू. 3 न्यू फिगर्स आहेत, पॉवरफुल फिगर्स. बाकी दोन फिगर्स पेकाक बेरमालिया वगैरे पण त्यांच्याबद्दल बोलू, जसं गमारामध्ये लिहिलंय. पण जे 3 मेन फिगर्स जे आपण आज डिस्कस करू ते आहेत सनखरीफ, योताम आणि उजियाव. गमारामध्ये उजियाच्या बद्दल पेक्षा योतामच्या बद्दल रबी शिमोन आणतात. गमारा मसखत चुकामध्ये इकडं आपण बघू फक्त इन्क्लुडिंग इकडे गमारा आहे 36 सद्दिकीमच्या बद्दल. त्यानंतर कोण येते कोण जाते त्याच्याबद्दल, आणि त्यानंतर आणतात ह्याच्या नावाने खिसकियाच्या नावाने अमर खिसकिया अमर रबी यर्मिया मिशूम रबी शिमोन בר יוחאי. רבי שמעון בר יוחאי नावाने बोलतात राईती बेने आलिया वहम मुआतिम. बोलतात मी बघितला, इकडे ट्रान्सलेशन मी उघडला, बोलतात मी बघितला बेने आलिया म्हणजे जे खूप स्पिरिच्युअली वरती आहेत आणि ते खूप कमी आहेत. वेईम एलेफेन आणि उबनी मेहम, म्हणजे जर 1000 लोक असतील अख्याच्या वर्ल्ड मध्ये, अख्या जनरेशन मध्ये, तर मी आणि माझा पोरगा असेल वेईम मेया. आणि जर फक्त 100 लोक असतील तर मी आणि माझा पोरगा त्यांच्यामध्ये असेल. आणि जर 2च जण असतील, म्हणजे अख्ख्या वर्ल्ड मध्ये 2च स्पिरिच्युअली खूप हाय लोक असतील, तर ते कोण आहेत? तर बोलतील आणि उबनियन, मी आणि माझा पोरगा, मी आणि रबी एलाजा. त्यानंतर इकडं लिहिलं आहे ואמר חזקיה אמר רבי ירמיה משום רבי שמעון בר יוחאי. רבי שמעון בר יוחאי बोलतात רבי שמעון בר יוחאयच्या नावाने सांगितलं יכול אני לפתור את כל העולם כולו מן הדין. मी अख्ख्या वर्ल्डला ऑब्झॉल्व करू शकतो, म्हणजे अख्ख्या वर्ल्डला मी हे करू शकतो, अख्ख्या वर्ल्डला मी नाही पवित्र करू शकत, पण त्यांना मी सोडवू शकतो दीन मधनं. मी योम निवृत्ती, जेव्हापासून माझा जन्माला पेक्षा बोलण्यास माझं क्रिएशन केला तेव्हापासून. आणि याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की हा जी गोष्ट आहे ती आपण एंडला डिस्कस करू. बोलतात तिकडे की जेव्हापासून माझं क्रिएशन झाला तेव्हापासनं मी अख्ख्या वर्ल्डला अब्झॉल्व करेन जजमेंट पासून. त्यानंतर बोलतात मल्ले लाजाव बनी मी, म्हणजे जर माझ्याबरोबर माझा पोरगा पण असेल तर मी योम निव्रा ओलाम आदक्षा, म्हणजे जेव्हापासून आदम रिशूनचा जन्म झाला तेव्हापासनं आतापर्यंत मी सगळा वर्ल्डला ऑब्झॉल्व करीन, मी पतूर करीन, त्याला पोतेर करीन, त्याला सोडवीन जजमेंट पासनं, दीन पासनं. बोलतात इकडे वेईमल्ले योताम बेन उजियाऊ इमानू, म्हणजे जर योताम पण असेल, आणि त्याच्याबद्दल आपण आज डिस्कस करू. योताम बेन उजियाऊ इमानू मियोम शनिव्रा ओलाम आद सोफो. आणि जर योताम आपल्याबरोबर असेल, जसं लिहिलंय की द रायचियसनेस ऑफ दीज 3 सर्व्स एज अ काउंटर बॅलन्स टू ऑल द इव्हिल डीड्स. म्हणजे जे सगळे लोक पापी होते त्यांच्या अगेन्स्ट या तिघांचे मिचवत जे होते ते होते इनाफ वर्ल्डला चालू ठेवायसाठी. इकडं फक्त तुम्हाला मी एक हिब्रू मध्ये सांगतो, इकडे गोष्ट लिहिलंय वैमल्लेचा अर्थ आहे, आणि इकडे आलिफ मध्ये लिहिलंय इमलेचा अर्थ होतंय केन इमालेफ इमलो. पण जर इकडं आलेफच्या बदली फक्त लिहायला चालू केला इल्मले इमकेन. आणि ह्या दिवूक वरती आतापर्यंत जर आपण बघितलं गमारामध्ये, कारण तुम्ही ट्रान्सलेशन जरी वाचला तर गमारामध्ये इकडे क्लिअर ट्रान्सलेशन लिहिलेलं आहे की द मेरिट कॅन बोलतात रबी एलाझार and were the merit accrued by Eliezer, my son, calculated with my own, will absolve the world from judgment to committed from the day. पण इल्मल्लेचा अर्थ, त्या वर्डचा अर्थ, हिब्रू मधल्या त्या शब्दाचा अर्थ इल्मल्लेचा अर्थ होते इम्न. बेंताईम ही गोष्ट आपण साईडला ठेवू, आपण चॅप्टर शिकू, आणि चॅप्टर शिकल्यानंतर आपण रमामिपानोचा हिदूश एक बघू जे बोलतात इकडं एक्सिलेंट अंडरस्टँडिंग गमाराचा. आणि बेमेत आज हीच दवा बेमेत हिदूश आहे
आणि באמת जेव्हा मी गमारा शिकला 7 वर्षापूर्वी, मग सगळ्या चुका असती 7-8 वर्षापूर्वी. तेव्हा हे जसं मी सांगितलं तसंच शिकला आणि आपण राशी बघू. राशीमध्ये पण सेम अंडरस्टँडिंग आहे. बाकीच्यामध्ये पण फेमस गमारा आहे. जो कोण जाते कॅन जो कोण जाते रबी शिमोनच्या कबरेवरती तिकडं अगमारा सारखं सांगतात. चुकामध्ये अगमारा सारखं सांगतात, की त्यांच्या मेरिटमध्ये अख्खा वर्ल्ड कंटिन्यू होऊ शकते. पण हा जो अंडरस्टँडिंग आहे, नवीन अंडरस्टँडिंग, तर तुमच्या मेरिटमध्ये जे लोकं नवी शिकतात, त्यांच्यासाठी जेव्हा मी शिकायला चालू केला, तेव्हा मला पहिल्यांदा यावर्षी मला "חידוש די רמה מבענोचा" मला पहिल्यांदा यावर्षी मला दिसलं. तर בעזרת השם मी तुमच्यावर शेअर करायला मोर दॅन हॅपी आहे. आपण בעזרת השם जेव्हा येऊ एंडला. तर आपण येऊ इकडे मेलाखीमध्ये चालू करू. मेलाखीमध्ये 15 चॅप्टरमध्ये जसं बोललो, की आपण चालू करू मागच्या वेळेच्या कंटिन्यूएशनपासनं. मागच्या वेळेच्या कंटिन्यूएशनमध्ये बघितला अमत्सियाहूच्या बद्दल. अमत्सियाहू अमत्सियाहूला त्यांनी लखीशमध्ये त्याच्यावरती डाव करून त्याला मारला आणि तोपर्यंत इस्रायल म्हणजे यरुशलेममध्ये कोण होता? तर अझारिया. अझारियाला त्यांनी किंग अपॉइंट केलं होतं ऑलरेडी. आणि ही जी गोष्ट आहे याच्यामध्ये पोस्किममध्ये बेमेत पोस्किममध्ये तुम्हाला दाखवतो 1 मिनिटामध्ये. खूप मोठे-मोठे डिस्कशन्स आहेत, की कुठनंच वर्ष चालू करतात आणि का गमानामध्ये लिहिलं आहे, की यरोवाम आणि अझरिया त्यांची जी किंगशिप होती, ती जशी चालू होती मेनुगात म्हणजे पॅरलली होती. बघू इकडं. इकडे दिले בשנת 27 שנה לירבעם. ירבעם होता इस्रायलचा राजा. מלך ישראל, मलाख अझरिया बेन अमत्याहू, मेलख यहूदा. म्हणजे 27 वर्षात तो राज्य करत असताना अझरियानी राज्य पकडला यहूदामध्ये. लिहितात इकडं राशी, ואפשר לומר כן, והלא עוזיה. अझरिया आणि उजिया हे इंटरचेंजेबल आहेत. या गोष्टी ज्या आहेत त्या आपण पोस्कीमध्ये शिकतो तेव्हा आपल्याला माहिती पडतात. कारण की या गोष्टी चेंज होतात ॲज पर खजाल आपण सांगितलं तसा. अझरिया आणि उजिया सेम माणूस, सेम किंग होता. यरोबाम मलखो केखात. म्हणजे एकत्र त्यांनी चालू केला. कसं काय होऊ शकते? अरे तिकडे दिले 6 वर्ष, 16 वर्ष तो 27 वर्ष असताना त्यांनी नंतर चालू केला. बोलतात इकडे כמו שפירשו בסמוך, אלא מה התלמוד לומר? בשנת 27 לירבעם מלך עזריה, שמלך מלכות מנוגעת. म्हणजे त्यांनी दोघांनी चालू केली होती. למדנו שנתנגעה בשנת 27 למלכות. म्हणजे राशी बोलतात की 27 वर्षाच्या असताना त्या दोघांची मलखूत एकत्र आली. पण रदाक बोलतात नाही. आणि रदाक इकडं एक्सप्लेनेशन आणतात आणि ते बोलतात की अफिलू जेव्हा ती मलखूत चालू झाली, मलखूत चालू झाली कोणाची? मलखूत चालू झाली अझरियाची 16 वर्ष पहिले जेव्हा अमत्सिया तो लखीशला गेला तेव्हापासूनची मलखूत ऑलरेडी चालू झाली होती. कारण की तेव्हापासून ऑलरेडी ते डिसाईड होता की त्याची मृत्यू होणार आहे आणि ती ऑलरेडी डिसाईड होती कधी? जेव्हा त्याने अबोधाजरा केला तेव्हा. की जिकडं नवीनी सांगितला, की मला इकडनं दिसतंय की तुला माझं ऐकायचं नाही आहे आणि तू तू अबोधाजरा करतोयस. तिकडनं मला ऑलरेडी माहिती पडते की तुझा मृत्यू नक्कीच आहे. तुझा एंड नक्कीच आहे. बोलतात तिकडनं आणि तेव्हा बोलतात तिकडनं ते कॅल्क्युलेट करतात. नाही, की काय झालं याला? हां. आणि त्याच्यानंतर कॅल्क्युलेट करतात. बोलतात नाही, की 27 वर्ष असताना याला अजून 26 वर्ष मागे आणि अजून 3 वर्ष मागे आणि तेव्हापासून याची मलखूत चालू झाली. म्हणजे अझरिया जरी लहान होते, तेव्हा तरी पण त्यांची मलखूत पहिलेच चालू झाली होती आणि नाही 27 वर्ष असताना. त्यामुळे जर कोण येते आणि तो विचार करते, की तो शिकल नाख, सेफर हिस्ट्रीच्या बुकसारखा तो शिकल आणि सिंपल पसुकीमच्या अंडरस्टँडिंगमधनं तो शिकायला येईल. तर ऑब्व्हियसली हे जे खजालचे पेरुशीम आहेत आणि एम-ए-फरशीमचे जे पेरुशीम आहेत, ते ऑब्व्हियसली त्याला नाही माहिती पडणार आणि अल्टिमेटली तो जो अंडरस्टँडिंग आहे पसुकीम शिकायचा, तो लिमिटेड होते. कारण की
फक्त ट्रान्सलेशनच्या प्रमाणे हिस्ट्री बुक असल्याप्रमाणे शिकतात, तर तिकडं तो अंडरस्टँडिंग जर तिकडं तो त्यांचा लिमिटेड होते. पुढे बघू. बेन शेष शना या बे मलखुतो म्हणजे 16 वर्षाचा असताना त्यांनी राज्य पकडला. इकडं पण रदाक आणतं त्याच्यामध्ये ऑलरेडी म्हणजे जर ते 15 वर्ष त्यांनी मागे कॅल्क्युलेट केले, तर 1 वर्षाच्या असताना अझारियाला ऑलरेडी 1 वर्षाचा असताना अझारियानी त्याला ऑलरेडी येरुशलेममध्ये किंग त्याला अपॉइंट केला होता. म्हणजे तो लहान पोरगा असताना आणि हा पण डिस्कशन रदाक आणतात. सांगायला की त्यामुळे म्हणजे आबा जिवंत असताना त्याचे राज्य त्याचा दिसला नाही. पण अल्टिमेटली तो राजा होता, राजा काउंट होता ऑलरेडी येरुशलेममध्ये. जसं मी बोललो, की ह्या राजाबद्दल अझारियाच्या बद्दल गमारामध्ये खूप मोठ्या-मोठ्या गोष्टी लिहिल्यात आणि त्याच्या पोराच्या बद्दल पण खूप मोठ्या गोष्टी लिहिल्यात. पोराचा राज्य जो होता एकंदरीत छोटा होता, 16 वर्ष फक्त. पण अझरिया 52 इयर्स इन 52 इयर्स ते राजा होते इस्रायलमध्ये यहुदामध्ये आणि बोलतात "ויעש הישר בעיני השם בכל אשר עשה אמציהו אביו." "וכל अशर असा अमच्याहू अवीव." पण अरे अमच्याहू मध्ये आपण बघितलं की तो एंडला त्याने अबोधा जरा केला. तर बोलतात "केन כל מה שעשה यशाव." जे कुठलं म्हणजे पहिले अमाच्याहून बघितला तो विचारत होता कसा करायला पाहिजे. ते नवीन त्याला सांगितला, की "तू इस्रायलच्या सैन्यांबरोबर वॉरला नको जाऊ, एकटाच वॉरला जा. पैसे जे आहेत ते परत येतील, असे तुला देतील, भाषण ते तुला पैसे परत देतील." ते त्याने ऐकला. पण नंतर जसं आपण बोललो, की अबोधा जराचा जो यचर होता, तो एवढा स्ट्राँग होता, की ते ते पण तिकडे पडले. अमाच्याहू पण पडला तिकडे. तसाच बोलतात अझारियाच्या बद्दल, की त्यांनी सगळा करेक्ट केला. जसा लिहिलाय जसा लिहिलाय अमात्याच्या बद्दल. म्हणजे अमात्य जोपर्यंत सरळ होता तोपर्यंत त्याच्यासारखा सरळ अझारियानी पण केला. "רק הבמות לא סרו עוד העם מזבחים ומקטרים בבמות." बोलतात अझारियानी पण ते जे बमोत जे होते, जे अर्पणांसाठी केले होते, योशुआ बिन नूनच्या दिवसामध्ये बेत मिकदाश बांधल्यानंतर ते बमोत वापरायला अलाउड नव्हते. पण लोकं ते वापरत होते. आणि हे डिस्ट्रॉय करायचं. जसं खतम सफेर कितीतरी वेळा आपण डिस्कस केला प्रत्येक वेळेला जेव्हा आपण आणला. खतम सफेर बोलतात, की लो तासू खेन लेलोकेखम म्हणजे जे तुमच्या हशेमच्या गोष्टी आहेत त्याला तुम्ही डिस्ट्रॉय नका करू. जसा तुम्ही अबोधा जराच्या गोष्टी आहेत त्या डिस्ट्रॉय करा. आणि त्यामुळे त्या गोष्टी डिस्ट्रॉय नाही केल्या होत्या. पण लोकं तिकडे हे करत होते आणि ह्या राजा लोकांनी त्यांच्यावरती काय ॲक्शन्स नाही घेतल्या आणि त्याच्याबद्दल इकडे लिहिलेलं आहे. पण इकडे हे मी बघितलं इकडं अशी म्हणतात, नंतर योथामच्या बद्दल पण बोलतात, की त्यामुळेच नंतर आपण एंडला म्हणजे मग टुवर्ड्स द एंड त्या पिरुषमध्ये आणतात तिकडे, की त्यामुळे जसा लिहिलाय आसाफच्या बद्दल, योशफातच्या बद्दल, दावीदबद्दल, की "असू यशाव बेने हशेम." तिथं एंड झाला. म्हणजे जरी दावीदच्या वेळेला बमत होते, पण कोणी डेअरिंग नाही केली तिथं बमत तिकडे वापरायची किंवा दावीद राजाच्या वेळेला अलाउड होतं कारण की अजून टेम्पल नाही बनला. तर मग योशफात आसाफ त्यांच्याबद्दल लिहिलं, की "असा यशाव बेने हशेम के दावीद अवीव." म्हणजे त्यांच्या अभ्यासाचा केला. त्यांच्यामध्ये जी मदत होती हाशेमची, ती त्यांना नव्हती. आणि ही जी गोष्ट ती आपण परत आपण आणू आपल्या गमनामध्ये ज्याने आपण चालू केला शिव त्याच्यामध्ये. בסדר? בינתיים התפרק. רק הבמות לא סערו, त्यांनी ते बमोत नाही काढले आणि आज מזבחים ומקטרים בבמות. ते देवाला अर्पण करायचे त्या बमोतमध्ये. "וינגע השם ואת המלך ויהי מצורע עד יום מותו וישב בבית החופשית יותם בן המלך על הבית שופט את עם הארץ." טוב, इकडं काय नाही लिहिलंय, काय झाला? की जसं आपण बोललो, की नबी यिर्मयाहू त्यांनी मलाखीमध्ये खूप किचूर केला. छोट्या-छोट्यामध्ये लिहून त्यांनी कंप्लीट केला. त्यामुळे आपण मेफरशी बघतो. मेफरशीमध्ये लिहितात "ונגע את השם." नगा את השם म्हणजे त्याला काहीतरी झालं. त्याला लेप्रेसीचा फटका लागला. बोलतात מפורש בדברי הימים שנכנס להיכל להכתיר על המזבח קטורת. דברי הימים मी उघडला होता. आपण थोडक्यात बघू. इकडं अझारियाच्या बद्दल अझारियाहू, उझियाहू त्यांच्याबद्दल इकडे लिहिलं आहे. त्यांनी काय-काय केला, कसं त्यांनी हरवला वगैरे. त्यांना बरेच सक्सेस होता त्यांच्या त्यांच्या वॉर्समध्ये
आणि ते 52 इयर्स होते यहूदामध्ये राजा. पण इकडे लिहिलं आहे ויעמדו, הנה שנייה, וכשחזקה, לא, וכחזקתו גבה ליבו עד להשחית וימעל בהשם אלוהיו ויבוא אל היכל השם להכתיר על המזבח קטורת. म्हणजे काय त्यांनी केला? त्यांनी अझारियाने त्यांनी काय केला? त्यांनी जेव्हा गमारामध्ये याचं डिस्कशन अजून आणलंय. गमारामध्ये लिहिलं आहे, की त्यांनी मफरेश केला, त्यांनी एक्सप्लेन केला, की राऊय למלך הכבוד, म्हणजे हशेम जो आहे त्याला म्हणतात मेलक הכבוד. मी उजे मेलक הכבוד, हशेम मेलक הכבוד. त्याला कोणी सर्व करायला पाहिजे? मेलेखनी सर्व करायला पाहिजे. आणि जो कोण मेलेक आहे त्यांनी केतोकेत करायला पाहिजे. त्याच्यानंतर येतात ויבואו אחריו עזריהו הכהן ועמו כהנים להשם 80 בני חי. म्हणजे 80 कोहानीम जेव्हा त्यांनी बघितलं, त्यांनी केतोरेत म्हणजे इसेन्सची ऑफरिंग त्यांनी आणली बेतामिकदाशमध्ये, त्याच्या मागे 80 कोहानीम त्याच्या मागे जाऊन त्याला थांबवायचा प्रयत्न केला. वयामदू आल उजियाव, मग त्यांना जाऊन नाही दिला आतमध्ये. उजियाव मेलेक वयोमू लो लो लेखा उजियाऊ להכתיר להשם כי לכהנים. बोलतो तुला नाही अलाउड आहे कोहानीमचा केतोरेत अर्पण करायला. तुला अर्पण करायला अलाउड आहे फक्त कुर्बान तोदा וזהו. आणि जर पापा असतील तर कुर्बान खतात, मेहिला वकुले वकुले. इकडं अजून एक शब्द इकडे लिहिलाय, गमारामध्ये एक्सप्लेन करतात वैमाल. इकडे लिहिलाय वैमाल. विमाल म्हणजे चूक झाली त्याच्या हातामधनं. नाही की त्याला माहिती होतं आणि त्यांनी मुद्दामून केला. एला वैमाल मी लासून चूक. चूक त्यांनी केली आणि त्यांनी पियुष प्रॉपर नाही केला. अंडरस्टँडिंग. मग तर सगळ्यात कुठली वर्षची गोष्ट आहे अर्पण करायला, जी एकदा वर्षातनं करतात बेत कोदेशीमध्ये, केतोरेतची ऑफरिंग, इसेन्सची ऑफरिंग योम किपुरीमच्या दिवशी तिकडं ती ऑफरिंग करायला त्याला पाहिजे होती आणि त्यांनी थांबवायचा प्रयत्न केला. पण המקדשים להקטיר צא מן המקדש כי מעלת ולא לך לכבוד מהשם एलोकीम. मग तुला नाही अलाउड आहे हशेमला ही ऑफरिंग करायसाठी, तू बाहेर ना. ויזב עוזיהו ובידו מקטרת להכתיר ובזעפו עם הכהנים בצרת זרחה במצחו לפני הכהנים בבית השם מעल למזבח לקטोरेत. म्हणजे तो तिकडं घेऊन चालला, त्याला राग आला कोहानी लोकांचा, की असे कसे तुम्हाला थांबवता वगैरे वगैरे. तुम्हाला दिसते की हशेम आहे बरोबर आहे, मला वॉर्स मध्ये सक्सेस आहे, हे आहे ते आहे. आणि त्याच्यामध्ये असताना त्याच्या मेचाकमध्ये त्याच्या कपाळावरती चरात लेप्रसी फुटायला चालू झाली. म्हणजे तुमा त्याच्या अंगावरती आली ऑलरेडी. ויפן אליו עזריהו, לפן אליו עזריהו כהן הראש וכל הכהנים והנה הוא מצורע. आणि त्याच्यावरती ऑलरेडी लेप्रसी आली होती बמצחו ויבהלו. म्हणजे ते पण घाबरले, कोहानी लोक पण घाबरले. मिशान וגם הוא נדחף लचेत की नगो असे, म्हणजे त्याच्या अंगावरती ती तुमा, लेप्रसीची तुमा आल्यावरती त्यांनी पण सोडून दिला आणि कोहानीम लोकांना पण भीती वाटली एकदम. इवालू आणि तो तिकडनं पळून निघून गेला बेतामिकदाशमधनं. आणि नंतर हिला वी उजियाऊ अमेलेक मेचुआ आद योम मोतो, एंडच्या दिवसापर्यंत तो लेपर होता. वैशेव बेत खोपशीत. माझे बेत खोपशीत इकडे राशी लिहितात, आपण आपल्या याच्याने बघू. राशी लिहितात की तिकडं बेत आलमीनच्या जवळ त्यांनी जागा घेतली, तिकडे त्यांनी स्वतःला घर बनवला. म्हणजे जसा तुमा त्याच्यावरती आली होती म्हणून तो बाहेर होता सिटीच्या वॉल्सच्या बाहेर, आणि तो एंड पर्यंत तिकडे बसून होता. बोलतात בית החופשית מצורע כי נגזר מבית השם ויותם בנו על בית המלך שופט על עם הארץ. आणि योताम जो होता त्यांनी चालू केला जजमेंट किंगडम, त्याच्यावरती चालू केला त्यांनी तिकडे. זהו. बोलतात इकडे ויתר דברי עוזיהו הראשונים והאחרונים כתב ישעיהו בן אמוץ הנביא. אז जेव्हा आपण यशायामध्ये तेव्हा अजून डिटेल्स मध्ये डिस्कस करू, पण बेंटाईम आपण इकडे आहोत. तर इकडं ह्या ज्या गोष्टी आहेत 4-5 पसुकीम आहेत ज्या अंडरस्टँडिंगसाठी, की काय झालं त्याला, का त्याला फटका लागला, तर त्यांनी हे केलं. त्यांनी कितोरेत घेऊन गेला बेतामिकदाशमध्ये आणि मग त्याला तिकडं लेप्रेसीचा फटका.
טוב, इकडे लिहिलं आहे, ועשה לו בית בבית הכבוד. इकडं राशी लिहितात בבית הכבוד, म्हणजे בית הכבודच्या आतमध्ये. केमा दे ना बेमेतीम खोपशी, म्हणजे तो ऑलरेडी इम्प्युअर होता. त्यांनी बेत त्यांनी जाऊन तिकडं स्वतःसाठी घर बनवला आणि तिकडं तो एंड पर्यंत तिकडे बसून होता. ויתר דברי עזריהו וכל אשר עשה הלא הם כתובים על ספר דברי הימים למלכי יהודה. זה आपण ऑलरेडी बघितला थोडासा त्याच्यामधनं, कारण की फुल चॅप्टर עזריהו डेडिकेटेड आहे. וישכב עזריהו עם אבותיו ויקברו אותו עם אבותיו בעיר דוד וימלוכו יותם בנו תחתיו. आणि त्याच्यानंतर ते वारल्यानंतर योताम राजा बनले. इकडं गमारामध्ये आपण येऊ, 1 मिनिट फक्त परत. बोलतात योताम बेन उजियाव बद्दल. सद्दीक हया, राशी लिहितात खूप मोठा सद्दीक होता. सद्दीक हया ועניו יותר משאר המלכים וזכה בכיבוד אביו ועליו נאמר בן יכבד אב. तर त्याच्याबद्दल लिहिलंय की बेन יכבד אב, म्हणजे रिस्पेक्ट कोणी दिला तर बोलतात योताम. עניו היה, צדיק היה, יותר משאר המלכים, שכל הימים שהיה אביו מצורע והוא היה שופט עם הארץ, דכתיב ויותם בנו שופט וכולי, לא नटल עליו כתר मलכות. त्यांनी כתר मलכות, जो क्राऊन होता तो त्यांनी घातला नाही כתר मलכות בחייו, म्हणजे त्याचा आबा जिवंत असेपर्यंत. וכל דינים שהיה דן אומר בשם אביו, כך וכך דן, אבא מורי למד אותי, אבא מורי למד אותי. बोलतात त्यांनी जे काही त्यांनी तिकडं बेद्दीन मध्ये पण त्यांनी हलाखत सांगितले ते त्यांनी त्याच्या आबाच्या नावाने सांगितले. בשנת 38 שנה לעזריהו מלך מלך יהודה מלך זכריהו בן ירובעם על ישראל בשומרון 6 חודשים. 6 खודशीम, 6 महिने तो तिकडं फक्त राजा होता. कोण होता? झखारियाहू. आणि बोलतात तिकडं की अजारियाहू त्याच्या लाईफमध्ये त्यांनी 3 राजे बघितले. ऑब्व्हियसली 55 वर्षामध्ये सगळ्यात मोठा होता यरोबामचा, त्याच्यानंतर झखारिया, आणि त्याच्यानंतर आपण अजून एक बघू, शेवटचा राजा शलेम. चला आपण बघू. שמלך עזריה מי שמת יואש מלך ישראל. इकडनं परत राशी कन्क्लूड करतात की जे आपण स्टार्ट केला की 27 वर्ष वगैरे, ते बोलतात तिकडनं कंटिन्यू करतात. बोलतात योआशच्या दिवसापासून यांनी राज्य चालू केला. का? कारण की 55-52 वर्षाची व्हायला हे 6 महिने, आणि त्यानंतर पुढचा एक राजा आहे तो फक्त 1 महिना राजा असेल. त्याच्यासाठी इकडं 6 महिन्याच्या बद्दल लिहिलंय की का 6 महिने. इकडे फक्त बोलतात की तो फक्त जी 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 येहूला जी नेबुआ सांगितली होती ती कंप्लीट करायसाठी हे शेवटचे जे 2 राजे आहेत त्याच्या दिवसामधले त्यांना राज्य बनवलं होता. बोलतात בשנת 38 שנה לעזריהו מלך יהודה מלך זכריהו. זכריהו तो पण मोस्ट ऑफ द इस्रायलच्या राजांसारखा होता, राजा. आणि त्यांनी फक्त राज्य केला 6 महिने, 6 खोदशी. शुभ इकडं अजून मखलोके ताणतात ते मसगत रोषणामध्ये की कुठं कोणाला काउंट करतात, आणि तिकडं पण फुल डिस्कशन आहे त्यांच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये, त्यांच्या किंगडम मध्ये. ויעש הרע בעיני השם כאשר עשו אבותיו ולא שר מחטות ירבעם בן נבט अशर החטיא את ישראל. आणि त्यांनी पण जे पापक जी यरोबामनी चालू केली होती की त्यांनी तिकडं मूर्त्या उभ्या केल्या होत्या दान आणि बेरशेबामध्ये, त्या त्यांनी नाही काढल्या. आणि त्यांनी देवाच्या समोर वाईट कामं चालू ठेवली, मूर्तीपूजा वगैरे चालू होती. ויקשור עליו שלם בן יבש ויקהו קובל עם וימיתהו וימלוך תחתיו. קובל עם इकडे होतात ומחיה קודם עמה לעיניהם. म्हणजे त्यांनी काय केला, त्यांनी השלם जो होता שלם בן יבש, שלם בן יבש त्यांनी मोठी गॅदरिंग होती, नाही माहिती काय होता, कुठला गॅदरिंग मध्ये होते ते, आणि तिकडं सगळ्यांच्या समोर त्यांनी त्या राजाला मारून टाकला. त्यांनी राजावरती हे पकडला आणि त्याला तिकडं मारून टाकला. झखारियाहूला त्यांनी तिकडे मारून टाकला सगळ्यांच्या समोर.
ויקשור עליו שלם בן יבש, ויקהו קובל ים. קובל ים म्हणजे קבלת העם מדהים, וימיתהו וימלוך תחתיו, आणि त्याच्यानंतर तो राजा झाला. ויתר דברי זכריהו אינם כתובים על ספר דברי הימים למלכי ישראל. आणि त्याच्या पण बद्दल आपण बघू कुठं? तर דברי הימים मध्ये. बोलतात, והוא דבר השם אשר דיבר אל יהוא לאמור, בני ירבעם ישבו לך al किस्से इस्रायल येऊ कॅन. म्हणजे तो 6 महिने तो राजा होता, तो या गोष्टीसाठी होता की 4 दोरत 4 जनरेशन जे सांगितले की तुम्ही राजा बनाल, त्या 4 जनरेशनसाठी सांगायसाठी की तो होता त्याला राजा बनवला. तो ऑलरेडी वर्थ नव्हता की तो राजा बनल जखारियाहू, पण त्याला राजा बनवला. משלם בן יבש מלך משנת 39 שנה לעוזיהו מלך יהודה, וימלוך יארך ימים בשומרון. किती वेळ यवेश शलेम बन यवेशनी राज्य पकडला? महिना. 1 महिना. 1 महिना राजा होता आणि जेव. इकडे आपण बघू की बेमेत ह्या दिवसांमध्ये एवढी वाईट कंडिशन होती इस्रायलच्या राज्याची, की बेमेत माफियासारखा. हो, तो उठते त्याला मारते, तो उठते त्याला मारते, तो उठते त्याला मारते, जेव. पण राज्य पण जे होते ते असे तसेच होते सगळे, की ते बेमेत लीडर्स नव्हते. कोण पण उठायचा, कोणाला मारायचा. जसं मी मागच्या वेळेला बोललो, की जसा पाकिस्तानमध्ये कसं त्यांचा हे चालतं तसाच सेम सिमिलरली इस्रायलचे राजे तसे वागायचे. शलेम बन यवेश मलाख बेशनात 39 39 वर्षाचे असताना त्यांनी उजियाच्या वेळेला त्यांनी राज्य पकडला. विमलाख यारेख यमीम बेशमो. इकडे पण खशबून आणतात, मला वाटते रदा खशबून आणतात, की वरचा जो राजा होता जखारियाहू, तो मेला तेव्हा तिकडे लिहिला आहे 38 इयर्स, आणि नंतर खालती लिहिलंय 39 इयर्स. त्याच्यामुळे बोलतात की तो आदारमध्ये वारला असेल, कारण की निसानमध्ये ही सुगिया जी आहे ती रोशना मसकत रोशनामध्ये पहिल्या चॅप्टरची सुगी आहे. तिकडे डिस्कशन आणलंय की निसानमध्ये निसानमध्ये ऑलरेडी शलेम बन यवेश त्यांनी राज्य पकडला होता. ויעל מנחם בן גדי מתרצה ויבוא שומרון ויח את שלם בן יבש בשומרון וימיתהו וימלוך תחתיו. त्याच्यावरती कोण आला? त्याच्यावरती आला मेनाखेम बन गदी. मेनाखेम बन गदी तो आला तिरचामधनं शोमरोनला, आणि त्यांनी शलेम बन यवेशला मारून टाकला, आणि तो झाला राजा, नवीन राजा. ויתר דברי שלם וקישרו אשר קשר אינם כתובים על ספר דברי הימים למלכי ישראל. त्याच्याबद्दल आपण बघू דברי הימים मध्ये. אז היכה מנחם את תפסח ואת כל אשר בה ואת גבוליה מתרצה כי לא פתח ויח את כל הערותיה בבקעה. बघू इकडे डिस्कस करू काय झालं इकडे. इकडं गमारामध्ये आणतात मेनाखेम बन गदी त्यांनी तिफसाख आराम मधली जागा होती ती त्यांनी जाऊन पकडली, त्यांनी कॅप्चर केली ही जागा. त्यांनी तिकडे जाऊन बघितलं, म्हणलं हुशार ही लो पताख लो येत ही. त्यांनी त्यांनी जाऊन बोलला की आलो, मी इकडं आलोय, मी इकडं इस्रायलचा राजा आहे, मी तुमच्या ती कॅप्चर करतोय, सिटी उघडा आणि मग सगळे मला माझ्याकडं बाव डाऊन करतील, माझी प्रजा होती. तिकडचा जो मेन होता, लीडर होता त्या सिटीचा, त्यांनी काय दार उघडला नाही आणि त्याला त्यांनी पकडला. कोवलो लिमलोक आले, आणि त्यांनी त्याला ऍक्सेप्ट केला राजासाठी. त्यांनी काय केला, त्यांनी सगळ्या साईडनी तिला कॅप्चर केली आणि तिला कॅप्चर केली नाही, तिकडे तो थांबला, कॅप्चर केला. लो पताख ויח את כל הרותיה בקעה. लिहिता तिकडे राशी येता नशीम आरोत शेबा बिकेया. राशी इकडे कमी लिहितात, दुसरे मेफर्शिम इकडे एक्सप्लेन करतात. त्यांनी सगळ्या प्रेग्नेंट बायकांना पकडला आणि त्यांची पोटं त्यांनी कापली, सगळ्या बाळांना त्यांनी बाहेर काढून त्यांना मारला. अगझारियूत म्हणजे क्रुअल्टी मध्ये त्यांनी सगळ्यांना तसा मारला. त्यांनी नाही की फक्त त्यांनी मर्डर केले सैनिकांना वगैरे, नाही, त्यांना पकडला, बाळांना बाहेर काढून त्यांना मारला तसा. तर इथपर्यंत. ובשנת 39 שנה לעזריה מלך יהודה מלך
מנחם בן גדי על ישראל 10 שנים בשומרון. 10 वर्ष מנחם בן גדי तो राजा होता. ויעש הרע בעיני השם, ולא שר מעל חטות ירבעם בן נבט, अशेर החטיא את ישראל כל ימיו. 10 वर्ष त्यांनी पण ते पाप केली आणि यरोबामनी जे इन्स्टॉल केले होते अबोधाजराच्या मूर्त्या, अगालीमच्या मूर्त्या, अगालीम म्हणजे कॅटलच्या ज्या मूर्त्या इन्स्टॉल केल्या होत्या त्याच्यावर त्यांनी नाही थांबला आणि ते कंटिन्यू ठेवला, त्या अबोधाजरा कंटिन्यू ठेवला. בפול מלך אשור על הארץ, וייתן מנחם לפול 1000 כיכר כסף, להיות ידו איתו, להגזיל בממלכה बियदो. काय त्यांनी केला? मेलख फूल गमारा लिहिते सनखेरीब ची 8 नावं होती आणि हा दुसरा मेन स्टार जसं बोललो उजियाव सद्दिक राजा, त्याची स्टोरी आपण बघितली. योताम त्याची पण स्टोरी बघू एंडला. आणि बेंताईम सनखेरीब फूल त्याचा एक नाव होता फूल. तो आला तिकडे, त्याच्यावरती कॅप्चर करा. त्याने बघितली खूप मोठी सेना होती. मेलेख अशूरचा राजा मेनाहेमने बघितला की त्याला काय हरवायला त्या पॉसिबल नाहीये. त्यांनी त्याला 1000 किकार कसे खूप सारे पैसे त्यांनी जमा केले आणि ते त्यांनी त्याच्या हातामध्ये पाठवले का? प्रोटेक्शनसाठी. पॉलिटिकल कोalition मध्ये पैसे पाठवले आणि बोलतात ויוצא מנחם את כסף על ישראל, כסף על ישראל, इस्रायलचे केसेफ, इस्रायल लोकांचे पैसे त्यांनी घेतले. על כל גיבורי חיל לתת למלך अशूर 50 שקלים כסף לאיש. म्हणजे प्रत्येक माणसाच्या नावाने त्यांनी 50 शेकेल दिले. खूप अमाऊंट होती, नाही 50 शेकेल आजचे, याला 50 शेकेल बरीच अमाऊंट होती. प्रत्येक सैनिकाच्या साठी त्यांनी 50 शेकेल दिले. איש אחד וישב מלך अशूर ולא עמד שם בארץ. का त्याला प्रोटेक्शन पाहिजे होता? ट्रस्ट नव्हता, माफिया होता, सगळ्यांवरती डाऊट, कोण उठल काय करल त्याच्या अगेन्स्ट. त्यामुळे प्रत्येक त्यांनी 50 माणूस 50 शेकेल पर हेड त्यांनी प्रोटेक्शन मागितला. त्यांनी पैसे घेतले आणि बोला तोदा रबा, मला आता वेकेशनला जायचंय, जाऊ. आणि त्यांनी पैसे घेतले आणि तो निघून गेला तिकडनं. म्हणजे पैसे घेतले आणि निघून गेले. मग तो तिकडे रमात आली की ही गोष्ट आहे याची सीता अखराची क्लिपोची ही गोष्ट आहे की त्यांना तुम्ही थोडा काय दिला तिकडे निघून जातं. जसं आपण माई मखरोनिंग करतो, जर कोण विकत घेते घर त्याला 2% द्यायला लागतात माई मखरोनिंग खोवा बोलून. का? कारण की क्लिपा शोले येतात. तर बोलतात वयीचे मेनाखेम ओ आपल्याला गव्हर्नमेंटला, तर वयीचे मेनाखेम ओ प्रत्येक महिन्याला पण त्यांना द्यायला लागतं. त्याच्यातनं बोलतात ना वाळवून टाकतात कपारा, तसंच त्यांना पण द्यायला लागतं. तसंच बोलतात ते दावीद वाली की तिने घेतले पैसे आणि निघून गेली क्लिपा अशूर सनखेरीबची. ויתר דברי מנחם וכל אשר עשה הלא הם כתובים על ספר דברי הימים למלכי ישראל. आणि त्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या लिहिलेल्या आहेत דברי הימים मध्ये מלכי ישראל होता. וישכב מנחם עם אבותיו וימלוק פקחיה בנו תחתיו. פקחיה בן רמליה दुसरा एक हिरो होता. त्याच्यामध्ये पण गमारामध्ये बऱ्याच गोष्टी लिहिल्या. आपण बघू इकडं मसकत सनेद्रीन पेकखिया बन रेमालिया इकडं आणतात. बेशनात 50 शना अझारिया, म्हणजे 50 वर्ष जेव्हा अझारिया राज्यामध्ये होते तेव्हा मेलक यहूदा मलक पेकखिया बन मेनाखेम על ישראל בשומרון 2 वर्ष त्यांनी तिकडे राजा पकडला. כן. ויעש הרע בעיני השם, ויעש הרע בעיני השם ולא שר מחטות ירבעם בן נבט अशेर החטיא את ישראל. यरोबाम जर तुम्हाला आठवत असेल कितीतरी पहिले होते काय नो यरोबाम, ते किती श्लोमो राजाच्या दिवसापासूनचे, पण त्यांनी जे इन्स्टॉल केले अबोधाजराच्या मूर्त्या ते कोणी काढले नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेला त्याचं नाव घेऊन त्याला परत आठवण करतात की थांबायला पाहिजे, पण कंटिन्यू ठेवलं. वैक्षो आला पेकाक बेन रेमालिया.
पेकाक बन रेमलिया आणि पेकाक बन मेनाहेम, पेकाकिया बन मेनाहेम त्याच्यावरती त्यांनी कट मारला, त्यांनी त्याच्यावरती डाव रचला आणि शलिशाफ म्हणजे त्याची जी 1/3 तो पेकाक बन रेमालिया होता 1/3 असं लिहिलं आहे गमारामध्ये मसकेत बाबा कामामध्ये पण की तो 1/3 होता म्हणजे तो मोठा मिनिस्टर होता. शुभ सेम माफिया 1/3 त्यांचा पेकाक बेन रेमालिया होता 1/3 होता पेकाकिया बेन मेनाहेमच्या राज्यामध्ये 1/3 होता शलिशाफ והיכהו בשומרון בארמון בית המלך म्हणजे त्याने त्या घरी जाऊन त्याला मारला את ארגוב ואת אריה עמו ו50 איש מבני גלעדים וימיתהו וימלוך תחתיו. इकडं याचा अर्थ जो आहे ओ इकडे बोलतात एर्गोव आर्ये याचा अर्थ आहे की त्याच्या 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 आर्मोनमध्ये त्याच्या त्याच्या त्या पॅलेसमध्ये त्याला मारला आणि त्याला तिकडे लिहितात मला वाटतं राशी असं लिहितात. दुसरा फिरू की त्यांचे जे दुसरे जे अजून 2 मोठे मिनिस्टर होते त्यांच्याबरोबर त्याला डाव रचून त्यांनी मारला. बोलतात शलिशाव बोलतात गिबोर शेलो म्हणजे त्याचा तो रमातकाल होता त्याचा आर्मीचा चीफ होता פקק בן רמליה. והיכהו בשומרון בארמון בית המלך त्याच्या पॅलेसमध्ये את ארגוב ואת אריה. רש"י इकडे लिहितात כל ארגוב לשון פלטין החשובים. פלטין החשובים मिनिस्टर्स स्पेशल मिनिस्टर म्हणजे ते इम्पॉर्टंट लोक होते त्यांच्याबरोबर כל תרכנוין בלשון ארמי. ही जी लाशोन जी आहे ती आरामीची लाशोन आहे आरामची लाशोन आहे सिरियाची लँग्वेज आहे. ופלטין חשובים למלכות בארמון גדול אשר אצל ארגוב. आणि जो मोठा पॅलेस होता आर्गोव मध्ये तिकडं त्याने त्याला मारला. दुसरे मेफर्शिम आहेत ते बोलतात की दुसरे जे आहेत दुसरे जे इम्पॉर्टंट मिनिस्टर होते त्यांना ते बोलायचे पण पलतीमच्या बद्दल राशी पण सेम लिहितात. आर्ये लिहितात इकडे לשלומה שהיה אריה של זהב עומד באותו ארמון. नाही सगळे मेफर्शिम एक्सप्लेन करतात दुसरे मेफर्शिम एक्सप्लेन करतात की आर्गोव आणि आर्ये हे 2 अजून इम्पॉर्टंट मिनिस्टर होते त्यांच्याबरोबर त्यांनी डाव रचून पेकाकियाला मारला. ויתר דברי פקחיה וכל अशर עשה הינם כתובים על ספר דברי הימים למלכי ישראל. बघितलं मलकी इस्रायलमध्ये किती राजा ऑलरेडी संपले एवढ्या शॉर्ट ड्युरेशन मध्ये घ्या ना आपण 50 वर्ष 39 वर्ष 38 वर्ष 39 वर्ष 50 वर्ष आता 52 वर्षामध्ये इकडे येतात בשנת 52 שנה לעזריה מלך יהודה מלך פקח בן רמליהו על ישראל בשומרון 20 שנה आणि 20 वर्ष पेकाक बेन रेमालिया त्यांनी राज्य पकडला. इकडं पेकाक बेन रेमालियाच्या बद्दल इकडं गमारामध्ये लिहिलं आहे की तो प्रत्येक जेवणामध्ये गोजालिम खायचा. खूप सारे कॉकरेल खायचा कॉकरेलचे एकत्र खायचा. त्याच्याबद्दल बेन योयादा लिहितात इकडे बोलतात פקקיה בן רמליה מערת השם בבית רשע. बोलतात זה פקק בן רמליה שהיה אוכל 100 גוזלים 100 גוזלים म्हणजे 40,000 कॉकरेलिम בקינוח סעודה. קינוח סעודה म्हणजे डेझर्ट मध्ये तो 40,000 कॉकरेल खायचा म्हणजे नाही तो एकटा खायचा याला तो बाकीच्यांना पण द्यायचा लार्ज होता. והוא דאמר גוזלות तिकडे लिहिलाय नाही तिकडे लिहिलाय ओफोत. बेनिशखा इकडे लिहितात רמז לפי דרכו הרשע האוכל בלא ברכה. म्हणजे जो कोण माणूस बराखा न करताना खाते त्याला बेनिशखा बोलतात हा रशा. तो बराखा न करताना खाते तो रशा आहे का ऑब्विसली जो कोण येईल बोला पण तो मिचवा पण आहे तोरामधनं याला खाखामी लोकांची डिग्री נכון अकोल बेसेद खाखामी लोकांची डिग्री आहे आणि त्याला तोरामधनं पण रेमेज नाही आहे. तुम्ही पसूक बघा तर तुम्हाला पसूक नाही मिळणार की बराखा करायला पाहिजे. ऑब्विसली गमारामध्ये आपण बघू की खेन आपल्याला पसूक आहे पण इकडं लिहितात की का त्याच्याबद्दल लिहिलंय गोजालोत. तो बोलतात שאינו מברר ניצוצות קדושה והוא גוזל לקדוש ברוך הוא וכנסת ישראל.
म्हणजे प्रत्येक जनावराच्या मध्ये, प्रत्येक खाण्यामध्ये तिकडं शेफा उतरू शकते. जेव्हा माणूस बराका करते प्रॉपरली, प्रॉपर इंटेन्शनमध्ये, प्रॉपर कवानतमध्ये, तो नेचुचोत दुषा जे आदम रिशोनच्या दिवसापासून जे खाली पडलेले आहेत, त्यांना तो परत वरती पाठवते, त्यांना तो रिपेअर करते आणि त्यांच्यापासून तो शेफा परत आणते वर्ल्डमध्ये. तिकडे तो बोलते जो कोण माणूस बराखा नाही करते, तो त्या समजा तो गोजाल आहे. गोजाल म्हणजे इकडं मग बेनिश काय लिहितात गोजालचा अर्थ, की गजाल म्हणजे त्यांनी चोरी केली. आम्ही इस्रायलपासनं शेफा आणि हशेमपासून यांनी शेफा केली. हशेमचं इकडे पण तो आपण एक्सप्लेन करू शकतो जावेन्नू कारण की त्यांना तो शेफा येते जेव्हा ते बराखा करतात मेलेखा ओलाममध्ये. पण बेनताय आपण सिंपल याच्यामध्ये ठेवला सिंपल याच्यामध्ये सिंपल एक्सप्लेनेशनमध्ये तर त्याचा अर्थ इकडे होते, की त्यांनी चोऱ्या केल्या, चोऱ्या करून खाल्ल्या आणि जेव्हा माणूस खाते कुठली गोष्ट म्हणजे ॲपल खाते तो खाते फिश काय, तर ती जी नेचूस ती जी स्पार्क जो होता स्पिरिच्युअल स्पार्क जो होता तो एका लेव्हलला आला होता, की तो आता फळ होता. तो आता कोंबडी होती, तो आता बकरा होता, तो आता भात होता. आणि तो खाल्ल्यानंतर त्यांनी नमाज म्हणजे त्यांच्यावरती बराखा नाही केली, तर त्याची लेव्हल खालती उतरवते. म्हणजे त्याने खाल्ल्यानंतर त्याच्यापासून जो प्रॉडक्ट जो येणार आहे बाहेर, ओके, त्याच्या लेव्हलला ती उतरते आणि त्यांनी ती वेस्ट केली आणि त्या स्पार्कला आता परत फॉर्म घ्यायला लागेल, त्याला परत यायला लागेल ॲज अ फर्टिलायझर कुठून तरी आणि त्याला तिकडं कुठल्या पालामध्ये किंवा कुठल्या फळामध्ये त्याला यायला लागेल आणि तो फळ जेव्हा कुठला पक्षी खाईल कुठला जनावर खाईल तेव्हा त्याची लेव्हल वाढेल आणि तो जनावरामध्ये येईल आणि त्यानंतर समजा तो कुठल्या माणसाकडे आला, की जो बराखा करून खाते, मग त्याची लेव्हल वाढेल. मग त्याला परत तेवढी सायकल थांबवायला लागेल. याला तो आता त्यांनी बराखा केली असती, तर त्यांनी तिकडे तिची लेव्हल त्याची ऑलरेडी वाढवली असती आणि त्यांनी गेऊला जवळ आणला असता. म्हणजे जो माणूस बराखा करते, त्याला नाही वाटते, की तो एवढ्या मोठ्या काय गोष्टी करते. पण बेमेत जेव्हा आपण शिकतो आणि बेमेत ते जेव्हा आपण मतब्या बरखा, रबीनो रशाशमध्ये जेव्हा आपण शिकतो, तेव्हा या गोष्टी ते लिहितात क्लिअरली आणि त्याच्यामध्ये लिहितात, की जो कोण नाही खाते, तो खालती उतरवते लेव्हल. तो वरती नाही करते. तो झाला असता माणूस, त्या माणसाचा रक्त झाला असता आणि त्यांनी त्याला मदत केली असती नमाजीमध्ये. त्यामुळे जेव्हा पण माणूस बराखा पण करते, तर तो प्रत्येक शब्दाचा उच्चार जो आहे, त्यांनी प्रॉपरली केला पाहिजे. तो कसा बोलते, लक्ष ठेवते, काय करते. ऑब्व्हियसली जेव्हा माणूस जेवढं जास्त शिकते, तेव्हा त्याला येते. नाही तर माणूस तिकडे त्याच्या लेव्हलमध्ये बोलते आणि खाते पटकन. त्याला प्रॉपर बराखा माहिती नाही, तो करते शाकोल. तिकडं पण तो ऑब्व्हियसली तो बराहा बोलते लेफखोत त्याच्यामुळे तो गोजेल नाही करते, तो चोऱ्या नाही करते हाशिमपासनं आणि आणि आमिश्रापासनं. याला त्याच्याकडे अपॉर्च्युनिटी प्रत्येक वेळेला तो खाते, पिते, बराहा बोलते, की तो त्या गोष्टींची लेव्हल वाढू शकते. जसं लिहितात बेनिश खाय 10 दिवसांच्या आपल्या या मासेरती में चुवाच्या मध्ये जे हलाखतमध्ये लिहितात, की माणूस जेव्हा उपासामध्ये बसते, पद्धत आहे, रीत आहे. लोकांची, होली लोकांची लोकांना नाही आवडत रीत बोललेल्याच कुठल्या-कुठल्या स्पेशल रीत. त्याच्यामध्ये लोकं दररोज उपास करतात. दररोज उपास करतात 10 दिवसांमध्ये आणि त्या 10 दिवसांमध्ये तो त्यांचे तो इंटेन्शन करते, की तो हे करते, त्याची बाकीची पापं जी होती वर्षामध्ये त्या मंडेची पापं मंडेला क्लीन झाली, संडेला संडेची पापं क्लीन झाली वगैरे, वगैरे, वगैरे अंटिल फुल आठवड्यामध्ये ती पापांची क्लीन होतात. तर कोण प्रत्येक माणूस त्याच्या लेव्हलप्रमाणे. तर तिकडं तो बोलतात जेव्हा रात्री तो जेवायला येते, तेव्हा त्याने ते इंटेन्शन जे बराखोत जे आहे ते त्यांनी करते. रात्रीच्या जेवणामध्ये जेव्हा ते येते तेव्हा त्यांनी प्रॉपर इंटेन्शननी बराख केल्या पाहिजेत, कारण की त्यांची लेव्हल जी आहे ती ऑलरेडी वाढलेली आहे, की तो आता ऑफरिंग करते जसं काय. तो जसं स्वतःला स्वतःच्या ह्याच्यामधनं, स्वतःच्या खाण्यामधनं तो सद्दिक झालाय आता, कारण की त्यांनी त्यांनी बाल-चुवा आहे तो आता. त्यांनी चुवा केला त्याच्या पापांवरती. तो झाला सद्दिक त्या दिवसामध्ये आणि तो जेव्हा आता खाते ते तसं काय तो अर्पण करते, तो अर्पण करते देवाला असं काय ऑफरिंग करते. मग बराखोत जे आहे ते आहे ते लक्ष देऊन करायला पाहिजे. तर पुढे जाऊ. बोलतात "ועשה רע בעיני השם, לא סר מחטאות ירבעם בן נבט אשר החטיא את ישראל." आणि त्यांनी पण पाप कंटिन्यू ठेवली आणि ती त्यांनी पाप नाही केली. בימי פקח מלך מלך ישראל בא תגלת לשר מלך אשור ויקח את עיון ואת אבל ואת מעקה ואת ינוח ואת קדש ואת חצור ואת הגלעד ואת הגלילה כל ארץ नफ्ताली ויגלה משורה. काय झालं इकडे? इकडं आपण ऑलरेडी बघायला ज्याला बोलतात एक्झाईल 10 ट्राइब्स जे लॉस्ट ट्राइब्सच्या बद्दलचं डिस्कशन आहे.
तो इकडे चालू झाला. सनखेरीबनी ऑलरेडी चालू केला नफ्तालीच्या मधनं लोकांना बाहेर काढायला. आणि इकडं आणतात मेफरशीम गमारावरती महाराल आणतात आणि गाम बाद कोदेश ते आणतात गमारावरती מסכת סנהדרין צדיק ד' त्याच्यामध्ये ते आणतात लिहितात गलूत असरत שבטים לא היה בפעם אחת म्हणजे एकदा नाही त्यांनी 10 ट्राईब्स पकडले आणि त्यांनी त्यांना एक्झाईल केला אלא ג' או ד' פעמים בני גד ובני ראובן וחצי שבט מנשה נראה שהיה בימי פקח שאמרו בימי פקח בן רמליה בא תגלת. התגלת कोण होता? हा दुसरा नाव आहे सनखरीबचा दुसरा जो नाव आहे पहिला जो आपण नाव बघितला तो होता फूल दुसरा जो नाव आपण बघितला तो होता तिगलातच्या नावाने हा पण होता त्यांनी पण नफ्तालीच्या शेवेतला इकडे ऑलरेडी बाहेर काढला आणि पक्काक बिन रेमालियाच्या दिवसामध्ये त्यांनी अजून गाद रेउवेन आणि खत्ती शेवत मेनशे त्यांना पण त्यांनी एक्झाम टाकला ही गोष्ट जी आहे ती नवी मध्ये क्लिअरली नाही लिहिलेली आहे इकडे पण बेसाशम जेव्हा आपण येऊ यशायाहू मध्ये यिर्मयाहू मध्ये तेव्हा आपण अजून डिटेल्स बघू आणि शुभ नागचा जो अभ्यास आहे तो सगळ्या पुस्तकांमधनं होते एकत्र फायनली कन्क्लुजन म्हणून बघू दिव्यामी मध्ये पण जे कोण नागचा अभ्यास करतायत ते प्रत्येक ह्याच्यामध्ये त्यांनी कंटिन्यू ठेवायला पाहिजे की नाही फक्त हे शिकतील ते शिकतील याला कम्प्लीट अंडरस्टँडिंग ज्यूइश हिस्ट्री जसं आपण बघितला की जर फक्त ट्रान्सलेशन जरी बघितला तरी पण तो अभ्यास जो आहे तो कम्प्लीट होत नाही तसंच इकडे पण क्लिअरली नाही लिहिलाय पण इकडे लिहिलाय वयगलाम ले अशुआ म्हणजे नफ्तालीचा जो आहे तो कोल अशर नफ्ताली आणि इकडे पण अजून कुठल्या कुठल्या सिटीज होत्या त्यामध्ये लोकांना त्यांनी एक्झाईल करायला चालू केला होता हे झाला पेकाक बेन रेमालिया इकडं आणतात त्याचा रिझन का तो बोलतात जसा जसा पेकाकनी पेकाक נכון पेकाकनीच जसं त्यांनी त्याच्या पोरांना बाहेर काढला हे जसं अगजारी होती त्यांनी त्या पोरांना तिकडच्या त्याच्या इमाच्या पोटांना त्यांनी बाहेर काढला तसाच हाशेमनी पण या लोकांवरती सेम मिदा आणली आणि त्या लोकांना त्यांच्या बसण्याच्या जागेमध्ये त्यांना बाहेर काढलं वैक्षो केशर ओशया बेनेला हिने अजून एक कशा केशर त्याच्यावरती अजून त्यांनी हे केला त्यांनी बोलतात त्यांनी डाव काढला केशर बनवला रिवोल्ट केला होशिया बेनेला अल पेकाक बन रेमलिया ויקראו וימיתהו וימלוך תחתיו בשנת 20 ליותם בן עוזיהו बन योताम बन उजियाहूच्या 20 वर्षाचे असताना तेव्हा त्यांनी त्याच्यावरती राज्य पकडलं ויתר דברי פקח כל אשר עשה הנה הם כתובים על ספר דברי הימים जेव्हा आपण דברי הימים मध्ये तेव्हा तिकडं आपण शिकू למלכי ישראל בשנת 2 לפקח בן רמליה जेव्हा तो 2 वर्षाचा होता पेकाक बेन रेमालिया 2 वर्ष राजा होता तेव्हा कोण आला מלך ישראל מלך יותם בן עוזיהו מלך יהודה योताम बेन उजियाहू आज ज्यापासून शिवर चालू केला त्यांनी राज्य पकडला जेव्हा पेकाक बेन रेमालिया 2 वर्ष राज्यामध्ये होते इकडं मेकुबली म्हणतात सेमाक चेदेक माहूचा स्टुडंट ते आणतात योतामची गिमात्रिया होते 456 योताम युद्ध वाव आणि त्याच्यानंतर ताफ मेम 440 आणि 16 456 इकडे लिहितात ते 5 वेळा गव्हात एलोकीम 5 वेळा 86 आपण 5 वेळा कंटिन्यू केला ते डोळ्यांच्या मध्ये 5 वेळा जातात मंचपाख जो आहे तो शोफार मध्ये आपण कवानत केले त्यांना मिथुकसाठी त्याची गिमात्री आहे ते त्याला बोलतात कोतेल योताम आणि कोतेल सेम गिमात्री आहे आणि योताम बेन उजिया सेमची गिमात्री आहे 5 टाइम्स एलोकीम बोलतात 5 टाइम्स एलोकीम 86 टाइम्स 5 होते 430 आणि कुफाफ शेम को आणि तेल होतात 456 या दोन्हीच्या नावामध्ये शेमोत एलोकीम जे आहे त्याला मितूक केला शेम अवयाने पण इकडं अजून एक गोष्ट आहे पण इकडे बघू खेन आणतात इकडं रमामी पाणो हा खिदूश आहे जो आपण बघू एंडला रमामी पाणो आणतात की अबी शिमोन बर योखाईची शोरेश नशमा कोण होती तर बोलतात योताम बेन उजियाहू होती शोरेश नशमा रबी शिमोन बर योखाईची खूप मोठे चद्दिक होते
योताम बेन उजियाव, जसं आपण बघितला आना मिकोला मेलखीम, आणि त्याच्या वडिलांच्या राज्यामध्ये त्यांनी कधीच डोक्यावरती मुकुट नाही ठेवला आणि कधीच त्यांनी हे नाही केला. 16 वर्ष त्यांनी राज्य केला. 16 वर्ष. पण तिकडे लिहितात, तिकडे मेफरशी आणतात, एरेच चचवी जे आहेत राशीचे मेफरेश ते आणतात. म्हणजे राशीवरती मेफरेश आहे एरेच चचवी ते आणतात. योतामच्या नावामध्ये लिहिलंय योताम, युद वाव ताम, ताम इष्टाम असे ववालीम, म्हणजे कम्प्लीट फुल चितकूत मध्ये योताम, युद वाव आणि ताम. आणि युद्ध म्हणजे 16 वर्ष त्यांनी राज्य केला, तो ताम होता, तो कम्प्लीट होता, काय ब्लेमिश नव्हतं याच्यामध्ये. पण आपण बघू की होता याचे ब्लेमिश, याचे कथान छोटासा एक ब्लेमिश होता आणि त्याच्यावरती रबी शिमोन लिहितील आजचा आहे. बोलता बेन 25 शना या बे मोलखो, 25 वर्ष असताना त्यांनी राज्य चालू केला. जसं आपण बघितला पहिले पण त्यांनी चालू केलं होतं ऑलरेडी, पण बेमेत 25 वर्ष असताना जेव्हा त्याचे आबा वारले, त्यांनी त्याचा बेमेत राज्य चालू केला. शेष शना मलाख बेहुशालाम, 16 वर्ष त्यांनी येरुशलेममध्ये राज्य केला. विशेम इमो यरुषा बात सदोक, इकडे पण आणतात जेव्हा पण कुठल्या माणसाचं नाव लिहितात पहिले आणि त्यानंतर त्याच्या याच्याबद्दल लिहितात मी येरुशलाम, तिकडे लिहितात की चदेकेत होती खूप मोठी आणि तिची तिची चितकूत त्याच्यावरती पण कंटिन्युएशन मध्ये होती. ויעש הישר בעיני השם בכל अशर עשה עוזיהו अभिव עשה. तो पण चदिक होता उजियाऊ सारखा. जे काय उजियाने सगळा चांगला केला, म्हणजे जसा उजियाने चांगली गोष्ट केली त्यांनी, नाही की उजियाने जो माल केला, चूक केली त्याच्यासारखा नाही. जे काय सगळं सरळ होता ते त्यांनी पण केला, योतामनी सगळा करेक्ट केला. व्यासा उजियाऊ अभिव असा. राग बमोत लो सारू, राग बमोत लो सारू म्हणजे ते जे बमोत होते घरी अंगणामध्ये, त्यांचे जे अर्पणाची जागा होते ते त्यांनी नाही काढले. ועוד העם מזבחים ומקטרים בבמות, הוא בנה את שער בית השם עליון. שער בית השם עליון, इकडे मला वाटते शार बेत एलियन म्हणजे ऑलरेडी तिकडे शार होता, मी कुठं बघितला. והוא בנה שער בית עליון, रदाक आणतात का? כן, הנה, रदाक आणतात इकडे की श्लोमो राजाने ऑलरेडी तो गेट बनवला होता, पण अजून शार הזה היה בין בית השם ובין בית המלך, כמו שהראינו בדברי יואש, ויורידו את המלך מבית השם ויבואו דרך שער הרצים. म्हणजे योआशच्या दिवसामध्ये त्यांनी जो भिंत पाडली होती ती त्यांनी परत बांधली דרך שער הרצים בית המלך, ומה שאמר כי הוא בנה אותו הוסיף בו בניו, או נפל בנהו שהרי שלמה בנה שער בין ביתו ובין השם, כמו שאמר ועולתו अशर יעלה בית השם. बोलतात श्लोमो राजाने ऑलरेडी ही भिंत बांधलेली होती, ही जागा बांधली होती आशेमच्या घरापासून बेतामिकदाश मध्ये जायला, आणि ती योआशनी पाडली आणि योतामनी परत ती बांधली. फक्त इकडं त्याच्या हातमध्ये एकच पाप होता की त्यांनी बमोतलो सारू. आणि आपण इकडे आता तुम्हाला मी एक्सप्लेन करतो, मला वाटते 2च पसुकी मिळाले, 2 किंवा 3 पसुकी मिळाले काय. इकडे तुम्हाला मी एक्सप्लेन करतो कशी एक्सप्लेन करतात रमामी पानो आणतात. पण गमारा बघू, गमारामध्ये लिहिला आहे बेईमल्ले, जे गमारामध्ये लिहिला आहे की ज्या दिवसापासून मी जेव्हापासून होतो बोलतात मी सगळ्या लोकांचे सीन्स जे आहेत ते ऑब्झॉल्व करू शकतो. कॅन शुभ, ज्या लोकांनी गमारा नाही शिकला त्यांना हे समजत नाही की कसे मोठे मोठे चदिकीम येऊ शकतात आणि बाकीच्या क्लाल इस्रायल मोठे 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 जे मोठे मोठे जे איך אומרים, קהל म्हणजे कॉंग्रिगेशनचे पाप कसे काय ते धुवू शकतात. की नाही, गमारा मफुरशत गमारा लिहिते की रबी शिमोन लिहितात की मी लोकांची पाप सगळी ऑब्झर्व करू शकत होतो आणि सफरिंग त्यांची घेऊ शकत होतो. पण एलिएझर माझ्याबरोबर होते, तर मी काय करू शकतो, मी करू शकतो त्या दिवसापासून जन्माला आला वर्ल्ड तेव्हापासून आतापर्यंत. आणि जर माझ्याबरोबर योताम असेल तर अफिलू अफिलू जेव्हापासून वर्ल्ड क्रिएट केला त्यापासून एंड पर्यंत क्रिएट झाला असतात. बोलतात तिकडे रमामी पानो आणतात. बोलतात वी मल्ले एलाझर बेनो इमी, एलाझर इमलो, म्हणजे जर माझ्याबरोबर एलाझर नसतंय
तर का? कारण की एलाझार जे होते והוא הדין. तो दीनची मिदा होती. आपण बेजा हशम लवकरच बघू. मसेखत शब्बातमध्ये तिकडे आपण बघू. והוא दीन. הוא दीन होता. तो होता जजमेंट. ואין דין ורחמים מתיישבים יחד, दोघं जण एकत्र नाही राहू शकत, כי זכות לבד דין, כי זכותי לבד דין, ויכול אני לפתור את העולם כולו מיום שנבראתי עד עתה. म्हणजे एकटा माझ्याबरोबर जर एलियाझर नसते, जी मिदात दीन होती, तर मी आतापर्यंत क्लिअर केला असता अख्ख्याच्या अख्ख्या वर्ल्डला जेव्हापासून क्लिअर केला तेव्हा जेव्हापासून वर्ल्ड क्रिएट झाला, तेव्हापासून आतापर्यंत. का? कारण की माझ्याबरोबर एलिएझर होते, दीन होते, तर मी त्या जेवढं मतूक नाही करू शकलो. कारण की हा प्रश्न आहे. अरे, काय ही मल्ले नव्हते? जिथं मी बोललो की माझ्याबरोबर असते तर. पण तुझ्याबरोबर होता, एलिएझर तुझ्याबरोबरच होता. 12 वर्ष तुझ्याबरोबरच तुमच्याबरोबरच गुफेमध्ये होता. बोलतात बोलतात गुफेमध्ये होता. त्यामुळे मी नाही करू शकत. फक्त ज्या दिवसापासून मी जन्माला आलो, त्या दिवसापासून आजपर्यंत म्हणजे जोपर्यंत रबी शिमोन होते, तोपर्यंत त्या त्या जनरेशनची पापं जी आहेत, ती मी क्लिअर करू शकतो. त्यांची सफरिंग मी क्लिअर करू शकतो. पण इल्मल्ले म्हणजे माझ्याबरोबर नसते एलिएझर, तर ज्या दिवसापासून वर्ल्ड बनवला म्हणजे आदम अरिशोनचे पण पाप जे सफरिंग आले आदम अरिशोनवरती, ते पण मी ऑब्झर्व्ह केले असते. आणि नंतर पुढे बोलतात, योताम बेन उजियाहू जर नसते माझ्याबरोबर, तर एंडपर्यंत. का? कारण की योताम बेन उजियाहू ते त्यांचं शोरेश निशामा होते. म्हणजे त्यांच्याबरोबर होते ते. त्यांचा जो मेन जो रूट होता रबी शिमोन बर योखायचा, तो होता योताम बेन उजियाहूमध्ये. मग त्यांच्याबरोबरच होते ते. बोलतात की ते जर नसते म्हणजे माझा रूट त्यांच्याबरोबर नसता. का? कारण की बमोत लो सारू त्यांच्या हातामध्ये छोटासा पाप होता. की तो पाप होता की बमोत लो सारू बमोत त्यांनी नाही काढले. आणि त्यामुळे बोलतात इल्मल्ले लो היה זה יכול אני לפתור לבדי את כל העולם כולו מיום שנברא העולם עד סופו. हा חידוש जो आहे मी तुम्हाला जर बोललो तुमच्या मेरिटमध्ये की बारुख हशेम जेव्हापासून मी आपण शिकायला लागलो सोबत, तेव्हा जेव्हा मी दुसरे मेफरशीम वगैरे आणायला लागलो, तेव्हा मला खिदुशीम दिसतात. आणि बारुख हशेम तुमच्या मेरिटमध्ये हा खिदुश आहे, की इल्मले बिद्युक हाफूक जसं गमारा दिसते शिकताना, त्यामुळे गमारा पण लोकं शिकवतात, कॅन विदाऊट मेफरशीम फक्त मिस्तपेक करतात अंडरस्टँडिंगमध्ये. त्याला नाही बोलत तोळा ल्या लागतील तोळा ल्या याला अजून उघडा पुस्तकं, 20 पुस्तकं उघडा, सगळीकडे पुस्तकं बघा आणि त्यानं जेव्हा तुम्ही अंडरस्टँडिंग याल, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती पडतील. लोकं मिस्तपेक करतात फक्त पसुकीमध्ये वगैरे आणि तिकडं बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या डोळ्यापासून लपून राहतात. ऑब्व्हियसली जो कोण शिकते एवढ्या डीपमध्ये, तो नाही खूप शिकू शकते कारण की ऑब्व्हियसली पण तिकडं गमारामध्ये आणलाय, की जेवढा तो शिकते डीपमध्ये जाऊन, तेवढा अल्टिमेटली जेव्हा येईल, जेव्हा त्याचे स्किल्स वाढतील, तेव्हा तेवढाच तो अभ्यास जो आहे तो कमी टाईममध्ये होईल आणि ऑब्व्हियसली ज्या एंडला इथं कॉम्पिटिशन नाहीये, रेस नाहीये. कॅन पण जेवढा त्याला शिकायचा आहे तो अल्टिमेटली येईल का? कारण की त्याला एकदाच तो शिकते आणि जेवढा चांगला शिकते, तेवढा जर लवकर त्याच्या स्किल जे डेव्हलप होतात त्याच्यात त्याला जी ही तमकू त्याला जे ओमेक त्याला जर देते, त्याला अंडरस्टँडिंग जो देते, रखाव त्याच्यामध्ये त्याला जो ओमेग जो आहे तो त्याला ब्रेडथ पण देईल, की नंतर पुढे येऊन तो त्याचा तेवढ्याच डेप्थमधला अभ्यास तो फास्ट कव्हर करेल. טוב, רק הבמות לא סערו, ועוד עם מזבחים ומקטירים बबमोत והוא बना את שער בית השם עליון. आणि त्यांनी ते पाडलेली भिंत जी होती त्याने परत बनवली. ויתר דברי אותם אשר עשה, הלא הם כתובים על ספר דברי הימים למלכי יהודה. בימים ההם החל השם להשליח ביהודה רצים מלך ארם, הנה רצים מלך ארם, ואת פקח בן רמליה, פקח בן רמליה पण त्यांना नाही आवडायचे त्यांना नाही आवडायचे यहूदा आणि ते पण तिकडे येऊन त्यांच्यावरती वॉर करत होते. का ते वॉर करत होते? लिहितात तिकडे इकडे लिहितात किस्से नखोन דוד वाली ते आणतात तिकडे שנעשה בפנימיות הקדושה. बोलतात तिकडं की नखोन योताम मोठा चदीक होता. पण त्यांची जी दुशा होती ती प्निमियूतमध्ये होती, नाही होती मक्कीफमध्ये म्हणजे नाही बाहेरनं प्रोटेक्शन होती. जशी होती म्हणजे नखोन आसाफच्या वेळेला आणि योशफातच्या वेळेला आणि दावीदच्या वेळेला त्यानंतर तिकडे बोलतात लेफी शनितसक बेइन्यान मलखूत כמו שנתעסק דוד
לפיקה קריבי שפיר בעיר דוד אביו, אבל בא בנו שמלך אחריו שקלקל את הכל. ואף על פי שכן האריכו לו 16 שנה, כמניין השנים של מלכות אביו, וכמניין שמו, שאחרי זה עולה י"ו, אולי יחזור ויתקן באותם השנים, ואם לאו, יעמוד לו זכות अभिव וזכות חזקיהו बनो שימלוך תחתיו. बोलतात ऑलरेडी लोकांच्या मधनं त्यांचा जो काम जो होता तो मलखूतमध्ये होता, त्याचा काम जो होता ऑलरेडी मलखूतमध्ये होता. आणि जसं लिहिलं आहे, रबनूत मेकव्वरेत बाल्या, म्हणजे जो कोण सरहरामध्ये आहे, ज्याला कोणाला मोठं नाव आहे, ज्याला कोणालाही आहे, त्याचं नाव जो आहे तोच त्याला गाडते, त्याला नावच त्याला गाडते. तसंच बोलतात इकडे पण योतामच्या वेळेला ही गोष्ट जी आहे ती चालू झाली. ते लोक त्यांना त्रास द्यायला चालू झाला. आणि याच्यानंतर जे आले ते होते आखाज. आखाज रशा होता. आणि त्याच्यानंतर जो होता तो राजा, तो बेमेत खिसकियाव सद्दीक मशियाकचा निशामा होता. त्याची स्खूत त्याला परत आली यहुदामध्ये. यहुदामध्ये जर बघितला, बऱ्याच वेळेला राजा जे होते ते सदिकीम होते. पण नाही सगळ्या लोकांना ती लेवल होती की ज्यांनी दावीद राजासारखी असाफ सारखी शफात सारखी, की त्यांनी बेमेत यशा त्यांचा जो अगोदर होता तो यशा होता. तसं बघितलं योताम एवढा मोठा सद्दीकचं नाव लिहिलंय. पण बोलतात की במות לא סערו וישכב יותם עם אבותיו ויקבר עם אבותיו בעיר דוד אביו וימלוך אחז בנו תחתיו. आणि त्याच्यामध्ये त्याच्यानंतर कोण त्याच्यानंतर राजा झाला तर आखाज. आखाज त्याच्याविषयी सॉरी बघू पुढच्या वेळेला. जाऊ इथपर्यंत या चॅप्टरमध्ये आपण संखेरीचं इंट्रोडक्शन केला. संखेरीब येत राहील परत परत अंटील 10 असे व्यक्ती हे होतील. आणि फायनली नेबुखदनेस्सर जेव्हा येईल तेव्हा तो फुल डिस्ट्रक्शन करेल. तो इथं कोणाला प्रश्न आहेत, काय विचारायचं कोणाला? सगळ्यांना असं तुम्ही चुबा पॉवरफुल जाऊ दे. एक छोटी गोष्ट बोलतो फक्त संपवायसाठी, आणि 2-4 दिवस राहिलेत, 7 दिवस 3 दिवस राहिलेत. रशाश आपण जसं बघितला रोज शनाच्या दिवशी जो बाल तोक्या आहे जो वाचते आणि जो बेमेत वाचते तिकडं आणतात की रोशनाला आपण पाप आपण रिमेंबर नाही करत, त्यामुळे आपण सिलखोत नाही बोलत, तिकडे आपण विदुई नाही करत वगैरे. पण जेव्हा शोफारची आपल्याला पॉवर आहे त्याच्यामध्ये खेण विदुई बोलतात मुसाफ मध्ये, शोफारच्या मध्ये तशरात मधनी, तशरात मधून तशात मध्ये जायपर्यंत, तशात मधून तशात तरात मध्ये जाण्यापर्यंत त्याच्यामध्ये विदुई माहित काय शिफकुद्दमीम गिलोय शिफकुद्दमीम आणि मिचवत लो तासे मिचवत असे त्याच्याबद्दल विदुई माहित तिकडे ना, जे आपण आता वाचलं. ते लिहितात तिकडे रशाश की दिनो शेल आदाम निफ्ताक बितुल तोरा. पहिली जी गोष्ट ते बघतील जेव्हा माणसाला जजमेंट घेतली जाईल ती आहे बितुल तोरावरती. आणि एक मान आहे वाटत कोण आहे की ज्याच्या बितुल तोरावरती त्याला पकडल्या जाणार. आणि तिकडं रशास लिहितात, रशास तोरा ज्याने कोणी अभ्यास करायला जखा किंवा ज्यांनी कोणाला एक एक सेंटेन्स समजते रशास मधनं, त्यांनी बेमेत स्वतःची हे पकडायला पाहिजे की हाशेमने त्याला एवढी मोठी मेरिट दिली की नाही मला माहिती कुठला दुसरा पुस्तक आहे. मे बी रशाचे जे खवरुता होते तोहात खखाम तो मे बी उलाय अजून त्यांच्यापेक्षा जास्ती कॉम्प्लिकेटेड पुस्तक आहे. पण रशास सारखा पुस्तक जो आहे तो 50-70 पानांचा पुस्तक आहे. त्याच्यावरती अख्खे किती मोठे मोठे थेओरीज लिहिलेले आहेत, त्याच्यावरती किती मोठे तोरा लिहिले आहेत. ते लिहितात की निदोन पहिला सगळ्यात पहिले जो माणसाला पकडतात त्याचा दिन करायला तेव्हा बितुल तोरा होते. बितुल तोरा. आणि बोलतात कोण नाही की जो वाचला नाही बितुल तोरा. म्हणजे जर रशास लिहितात तर बेमेत कोण नाहीये की जो वाचू शकते. आणि फक्त हाशेम जो आहे तो त्याला फक्त माहिती की बेमेत किती त्यांनी बितुल तोरा नाही केला, बेमेत किती त्यांनी केला. आणि बोलतात त्यामुळे पहिली जी गोष्ट तो बोलतात तिकडे चुबा करायला बोलतात रोज शनाला ऑलरेडी शोफरच्या पहिले तो विदुईमध्ये तो जेव्हा तो बाल तोक्या जो वाजवायला येते तो सगळ्यांना रिडीम करणार त्यांच्या पापापासनं, त्याच्यासाठी ते बोलतात पहिले मला माफ कर बितुल तोरावरती. बितुल तोरा तोरा शिकायसाठी त्यांनी आचलनूत केली, त्यांनी नाही शिकला तोरा मस्पीक बे ओमेक जे काय त्यांनी शिकला ते हलगर्जीपणाने नाही त्यांनी बरोबर पकडला काय बसा नंतर शिकणे करीन ते करीन. बोलतात पहिले त्याला तिकडे पकडतात. पोते माईम रेशीत निदोन, पहिले सगळ्यात पहिले त्याला तिकडे पकडतात.
बाकीचे मित्र येतील नंतर. पण बोलते बितुल तोरामध्ये बेजा हशेम जेवढा खर्च होऊ शकता, जेवढा तुम्हाला अपॉर्च्युनिटीज मिळू शकतात तोरा शिकायचा प्रयत्न करा. again सगळ्यांच्या हातामध्ये आहेत, पण जेवढा माणूस कमी करेल त्याच्यामध्ये तो हशेमला आणि स्वतःवरती बेमेत रहामी मानेल. या दिवसांमध्ये देव ज्याला कोणाला पाहिजे तो जवळ आहे. जेवढा माणूस नमाज करेल, जेवढा माणूस स्वतःला इन्व्हॉल्व ठेवेल कनेक्टिंग मध्ये, तेवढा त्याला चांगला होईल. सगळ्यांना बेझात हशेम सोम होईल. सगळ्यांना योम किप्पूरच्या शुभेच्छा. सगळ्यांना सगळ्या पापांची क्लिअरिंग योम योम किप्पुरीमचे. आणि बेझात हशेम आपण योम किप्पुरीमच्या नंतर भेटू. योम किप्पुरीमला वेनसडेला आपण सगळे हशेमच्या समोर क्लीन उभे राहू. आणि बेझात हशेम खोला मोहेदमध्ये बेझात हशेम आपण परत कंटिन्यू करू आपला अभ्यास. बेझात हशेम दररोज शिकायची माझी इच्छा आहे. तुमच्यावरती डिपेंडेंट आहे. आणि ऑब्व्हियसली माझ्या स्कोअरवरती जर मला काय चुकवत असेल तर ते बेझात हशेम आपण दररोज शिकायचा प्रयत्न करू. सगळ्यांना तुझा रबा, सगळ्यांना योम किप्पो समेach ומועיל. תודה רבה, כולם. תודה. חזק וברוך. תיקו. תזכו למידות גמר כל חתימה טובה. טובה. גמר חתימה טובה. סגרנה גמר חתימה טובה. תודה רבה.